वेलकम स्टुडंट्स. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 11 आपण अभ्यासत आहोत. बदलता भारत भाग 1. यामध्ये एकूण 9 उपघटक आहेत. त्यामध्ये आपण आज अभ्यासाला उपघटक घेतलेला आहे नागरी विकासाच्या योजना आणि संपर्क साधने. हे 2 घटक घेतलेले आहेत आणि उपघटक विविध क्षेत्रातील बदल यामधला हा आणखी उपघटक आहे. या वेगवेगळ्या उपघटकांचे जर एकत्र व्हिडिओ केला तर खूप मोठा होईल म्हणून लहान लहान व्हिडिओ केलेले आहेत. यापूर्वीचे उपघटक या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. नागरी विकासाच्या योजना आणि संपर्क साधने. चला तर पाहूया आपण विविध क्षेत्रातील बदल. नागरी विकासाच्या योजना म्हणजे शहराच्या विकासाच्या योजना. ग्रामीण विकासाच्या योजना आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासलेल्या आहेत. जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान मिशन. पुनरुत्थान नवीन पुन्हा. जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान मिशन ही शहरांचा चेहरा मोहरा बदलणारी योजना म्हणजे शहरांच्या मध्ये बदल करणारी ही योजना आहे. 2005 मध्ये ती सुरू झाली आणि त्याचं बोधचिन्ह हे आहे पहा. या योजनेतून देशातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक वाहतूक, पाणी पुरवठा, सांडपाणी व मलनिस्सारण व्यवस्था, गरीब वस्ती विकास सुधारणा कार्यक्रमाला चालना देण्यात आली. म्हणजे जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान मिशन किंवा ही योजना जी आहे 2005ला सुरू झाली आणि योजनेचा उद्देश काय तर रस्ते, वाहतूक, पाणी पुरवठा, सांडपाणी आणि मलनिस्सारण आणि गरीब वस्त्यांचा विकास या कार्यक्रमाला चालना देण्यात आलेली आहे शहराच्या विकासासाठी. पुढचा योजना पाहूया. सुवर्ण चतुष्कोन योजना. 1998 मध्ये केंद्र सरकारने दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता हे 4 मोठी शहरं आहेत भारतातली. या 4 शहरांना जोडणाऱ्या महामार्गाच्या योजनेची घोषणा केली. त्यालाच सुवर्ण चतुष्कोन योजना असं म्हणतात पहा. 4 शहरांची नावं लक्षात ठेवा. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचे ठरवले आणि ही योजना राबवणारे मंडळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. देशाच्या 4ही भागांना जोडणारे 2 महामार्ग विकसित करणे. 4 भाग जोडणारे मोठे महामार्ग. देशातील महत्त्वाच्या बंदरापर्यंत जलद वाहतुकीच्या सोयी करणे आणि देशातली जी महत्त्वाची बंदरं आहेत तिथपर्यंत मालवाहतूक केली पाहिजे किंवा रस्त्याची सुविधा झाली पाहिजे, वाहतुकीच्या सोयी झाल्या पाहिजेत इत्यादी कामांचा वरील योजनेत समावेश होता. म्हणजे सुवर्ण चतुष्कोन योजना मोठी होती ही. बंदरापर्यंत जलद वाहतुकीची सुविधा, 4ही भागांना जोडणारे महामार्ग. हायवे. जानेवारी 2008 पर्यंत एकूण 7300 किमी लांबीच्या महामार्गाचे जवळपास 1/4 काम पूर्ण होऊन या योजनेने गती घेतली आहे. म्हणजे 2008 पर्यंत बरंच काम झालेलं आहे. 7300 किमी पर्यंत काम झालंय. जवळजवळ 1/4 काम झालेलं आहे या योजनेचं आणि अजूनही चालू आहे. आता पाहूया मेट्रो रेल्वे. 2002 मध्ये दिल्ली शहरात मेट्रो रेल्वे सेवा सुरू झाली. म्हणजे मेट्रो रेल्वे याचा अर्थ अंतर्गत रेल्वे, शहराच्या अंतर्गत रेल्वे. जमिनीवर आणि जमिनीच्या खाली धावणाऱ्या मेट्रोमुळे भारतातील महानगरांच्या वाहतूक व्यवस्थेत बदल घडून येत आहे. आणि मेट्रो जमिनीवर पण आहे आणि जमिनीच्या खाली पण तयार केलेली आहे. भुयारी मेट्रो रेल्वे मार्ग म्हणतात त्याला. मेट्रोमुळे वाहतूक जलद झालेली आहे. अंतर्गत वाहतूक अतिशय जलद झालेली आहे. आता आपण संपर्क साधनांची माहिती घेऊया कम्युनिकेशन करण्यासाठी. त्यातलं पहिलं आहे टपाल खाते. इसवी सन 1766 मध्ये इंग्रजांनी भारतात टपाल खाते सुरू केले. इंग्रजांनी टपाल खाते सुरू केले ते त्यांच्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी सुरू केलं. त्याला आता 2.5 शतके उलटून गेली आहेत. म्हणजे जवळजवळ 250 वर्ष झाली. एकेकाळी फक्त पत्रांची देवाणघेवाण करणाऱ्या पोस्टाने 21व्या शतकात कात टाकली आहे. म्हणजे फक्त पत्रांची देवाणघेवाण करण्यासाठी स्थापन झालेलं पोस्ट खातं आता नवीन बदल होत आहेत त्यामध्ये. पोस्टाने आर्थिक क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलेले आहे. पोस्टात आपण बचत करू शकतो वगैरे नवीन सुविधा दिलेल्या आहेत.
पोस्टाच्या वतीने बचत खाते, मुदत ठेवी म्हणजे फिक्स डिपॉझिट, सेविंग अकाउंट पण करून दिलं जातं. नंतर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, त्याला PPF म्हणतात, प्रॉव्हिडंट फंड असतो तो, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पण उपलब्ध करून दिले. किसान विकास पत्र, नंतर सुकन्या समृद्धी खाते इत्यादी योजना राबवल्या जातात. म्हणजे पोस्टाच्या माध्यमातूनही अनेक प्रकारचे बदल होत आहेत. आर्थिक क्षेत्रात पोस्टाने पदार्पण केले असं आपण म्हणूया. यासाठी ऑगस्ट 2018 पर्यंत 23,557 पोस्ट ऑफिसचे रूपांतर कोर बँकिंग सोल्युशनमध्ये करण्यात आलेले आहे. कोर बँकिंगमध्ये रूपांतर झालेलं आहे पोस्टाचं. ॲटोमॅटेड टेलर मशीन, ATM. आता पहा बरं का, व्यवहारामध्ये तुम्ही ATMला ऑल टाईम मनी म्हणता, पण ते चूक आहे. ATMचा अर्थ आहे ॲटोमॅटेड टेलर मशीन. सुरू करण्यात आली म्हणजे ATM पण सुरू आहे पोस्टाच्या मार्फत. युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची म्युच्युअल फंड संबंधित उत्पादने ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिसेसमधून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. म्हणजे पोस्टाच्या माध्यमातून UTIची, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची म्युच्युअल फंडसुद्धा खरेदी करू शकतो पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून. परदेशातून भारतात एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवण्याच्या यंत्रणेत पोस्ट खाते महत्त्वाची भूमिका बजावत आहे. म्हणजे परदेशातून येणारे पैसेसुद्धा पोस्टाच्या मार्फत भारतीयाला मिळू शकतात. ती यंत्रणा आहे. आता पहा, माहिती मिळवायची आहे तुम्ही गुगलच्या माध्यमातून. नॅशनल पेन्शन स्कीम, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक याची इंटरनेटच्या सहाय्याने माहिती मिळवा. जनरल नॉलेज आवश्यक आहे. आता स्पीड पोस्टची माहिती घेऊया आपण. टपाल खात्याची घेतली. आता स्पीड पोस्ट या सेवेने पोस्टाचा चेहरा मोहरा बदलला आहे. स्पीड पोस्ट सुविधा पोस्टाच्या मार्फत 1986 मध्ये सुरू झालेल्या या सेवेने सध्या दर महिन्याला सुमारे 3 कोटीपेक्षा अधिक पत्रे वा पार्सल पाठवली जातात. दर महिन्याला 3 कोटीपेक्षा जास्त पत्र किंवा पार्सल पाठवली जातात. आणि स्पीड पोस्टची सेवा जी आहे 1986ला सुरू झाली. अधिक जलद गतीने पत्र किंवा वस्तू पार्सल पाठवलं जातं. स्पीड पोस्ट अंतर्गत पत्र पाठवल्यास पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर पत्र पोहोचवल्याचा SMS येतो. हे तर नवीन आधुनिक तंत्रज्ञान की मोबाईलवर सुद्धा पत्र पोहोचवल्याचा SMS येतो, मेसेज देतात. त्यामुळे पोस्टाची सेवा अधिक विश्वसनीय आणि गतिमान झाली. वेगही वाढला आणि ट्रस्टही वाढलेला आहे. त्याच्याच जोडीला पासपोर्ट सुविधा उपलब्धी, पासपोर्टची पण उपलब्धता, व्यावसायिक पार्सल, कॅश ऑन डिलिव्हरी की वस्तू आलेली आहे घरी आल्यानंतर पैसे द्यायचे, लॉजिस्टिक पोस्ट, हवाई माल वाहतूक याही क्षेत्रात पोस्टाने गती घेतलेली आहे. म्हणजे फक्त पत्राची देवाणघेवाणच नव्हे तर अशा वेगवेगळ्या कामांच्यामध्ये पोस्टाने गती घेतलेली आहे. आता पहा, पूर्वी मोठ्या प्रमाणावर वस्तू, पत्रे, छापील मजकूर पाठवताना पत्र घडी घालून पाकिटात टाकणे, पाकिट चिटकवणे, पत्ता चिकटवणे इत्यादी कामे करावी लागत असत जुन्या काळामध्ये. आता पोस्ट खाते या सर्व गोष्टी स्वतः जादा शुल्क आकारून करू लागलेले आहे. पोस्ट हे स्वतःच करतं, त्यासाठी जादा शुल्क मात्र आकारतं. त्यामुळे पोस्टाचा व्यवसाय वाढला आहे. 1,55,000 पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून विविध बिले, राख्या, दिवाळी शुभेच्छा पत्रे इत्यादी सुविधा पुरवले जातात. आपण बिल भरणा करू शकतो, राख्या पाठवू शकतो, दिवाळी शुभेच्छा पत्र पाठवू शकतो आणि इतरही अनेक सुविधा दिलेल्या आहेत. ऋषिकेश व गंगोत्री येथून गंगाजल उपलब्ध करून, आणखी सुविधा काय आहे की गंगाजल उपलब्ध करून ऋषिकेश गंगोत्रीमधून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था 2016 पासून सुरू झाली. म्हणजे धार्मिक क्षेत्रातही सहकार्य आहे पोस्टाचं. त्याच्याच जोडीला स्वतःची छायाचित्र वापरून स्टॅम्प तयार करणे, नवीन तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून देणे, तिकिटे संग्राहकांसाठी विशेष योजना राबवणे. जे तिकिटांचा संग्रह करतात वेगवेगळ्या देशांच्या वगैरे, त्यासाठी विशेष योजना आहे. यासाठी 80 पोस्ट ऑफिसमधून पोस्ट शॉप योजना सुरू करण्यात आली. म्हणजे पोस्टाचं दुकान म्हणूया आपण, पोस्ट शॉप पण सुरू करण्यात आलेलं आहे 80 पोस्ट ऑफिसमधून. आता माहिती घ्यायची आहे. पोस्ट ऑफिस प्रमुखांची मुलाखत घेऊन माहिती मिळवायची. काय काय? सार्वभौम सुवर्ण रोखे,
इलेक्ट्रॉनिक इंडियन पोस्टल ऑर्डर, ई डाकघर, इलेक्ट्रॉनिक डाकघर, ई डाक, ई पेमेंट पोर्टल, मोबाईल ॲप इत्यादी सेवांची माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता गुगलच्या माध्यमातून. आणखी माहिती जाणून घ्यायची आहे. रफी अहमद किडवाई नॅशनल पोर्टल अकॅडमी, गाझियाबादला आहे ही रफी अहमद किडवाई नॅशनल पोर्टल अकॅडमी. या पोस्टासंदर्भातील संस्थेची माहिती आंतरजालाच्या सहाय्याने जाणून घ्या. आंतरजालाच्या सहाय्याने ही माहिती तुम्ही शोधा. पोस्टाच्या संदर्भातील गाझियाबादमधलं. टपाल तिकीट संग्राहकांकडे टपाल खाते लक्ष देते. जे संग्रह करतात टपाल तिकिटांचं त्यांच्याकडे टपाल खाते लक्ष देतं. टपाल तिकिटे गोळा करणे हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठा छंद आहे. खूप मोठा छंद आहे आणि अनेक लोक करतात. पहा, संग्राहकांसाठी कमी संख्येत उत्कृष्ट कलात्मक दृष्टीची तिकिटे छापली जातात. त्यांच्यासाठी खास तिकिटेही छापली जातात. एप्रिल 2017 ते मार्च 2018 या वर्षात पोस्ट विभागाने विविध विषयांशी संबंधित 50 तिकीटं छापलेली आहेत. पहा, हे पण एक छान वेगळं काम आहे. 50 तिकीटं संग्राहकांसाठीच छापलेली आहेत. यात मेघालयातील पण कोणकोणते विषय घेतले त्यामध्ये पाहूया आपण. यात मेघालयामधील गुंफा, दुर्मिळ पक्षी, रामायण, महाभारत, भारतीय खाद्यपदार्थ, घरटी, कलात्मक विहिरी, उदाहरणार्थ गुजरातमध्ये असणारी राणी की बाव किंवा बावडी म्हणतात त्याला, राणी की बावडी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही गुगलच्या सहाय्याने माहिती मिळवा ही. नंतर हातपंखे, सूर्यमाला, भारतातील शिरोभूषण, उदाहरणार्थ पगडी, शिरोभूषण डोक्यावर घालण्याची पगडी किंवा गांधी टोपी, चंपारण्य सत्याग्रहाची शताब्दी इत्यादी विषयांचा समावेश आहे. म्हणजे या विषयांवर तिकीटं बनवलेली आहेत संग्राहकांसाठी. वेगवेगळ्या 40 देशात भारतीय दूतावासाच्या माध्यमातून रामायणासंदर्भातील तिकिटे प्रकाशित करण्यात आली आहेत. आपल्या देशाचा दूतावास असतो परदेशामध्ये आणि 40 देशामध्ये भारतीय दूतावास आहे. त्यांच्या माध्यमातून मग रामायणासंदर्भातील तिकीटं प्रकाशित करण्यात आलेली आहेत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात कंजूशी करू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.